नवी मुंबईच्या पूर्वेस असलेल्या पारशिक रांगामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुसळधार पाऊस पडतो आणि याचं सर्व पाणी आहे ते सीबीडी मधून खाली या होल्डिंग पॉईंटमध्ये येत असतं। मात्र या ठिकाणी जो तुम्ही होल्डिंग पॉईंट पाहता हा पूर्णपणे होल्डिंग पॉईंटमध्ये मँग्रोव्ह झालेले आहेत, झाडे आलेले आणि संपूर्णपणे हा होल्डिंग पॉईंट आता या ठिकाणी गाळाने झाडाने पूर्णपणे हा भरलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी पाण्याचा निचरा योग्यरित्या होत नाही आणि म्हणूनच इथून पाणी खाडीला जात नसल्यामुळे मागे हे पाणी सरतं आणि याचमुळे आहे ते सीबीडी भागामध्ये संपूर्णपणे दरवर्षी पावसामध्ये पूर येत असतो। मात्र आता गेल्या अनेक वर्षापासून या संदर्भातला पाठपुरावा महानगरपालिकेत केल्यानंतर अखेर महानगरपालिकेने आहे ते 35 करोड रुपये मंजूर केलेले आहेत आणि आपण समोर पाहता की संपूर्णपणे ही इमारत सडलेली आहे। पूर्णपणे आपण दिसतोय की लोखंड बाहेर आलेला आहे, कधीही इमारत कोसळू शकते। म्हणूनच आता हे काम हाती घेण्यात आलं असून यासाठी गेल्या अनेक वर्षापासून पाठपुरावा करण्यात आला होता। आपल्यावर या ठिकाणी आमदार मंदाताई आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। ताई, काय म्हणाल, किती रुपये मंजूर झालेले आहेत आणि कसं हे काम होणार आहे? जवळजवळ 34 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आणि हे काम 12 महिन्यात करायचं आहे। खरं 14 महिन्यात करायचं आहे, पण 12 महिन्यात हे आम्ही काम करणार आहोत। 95 पासूनची आमची मागणी होती, पण इथे अनेक परवानग्या त्या मिळत नाही आणि परवानगी न मिळाल्यामुळेच हे काम आतापर्यंत रखडलं गेलं होतं। वाशी होल्डिंग पॉईंटची आता परवानगी नाही मिळाली, तेही 22 कोटीचं काम आहे। याची आता परवानगी मिळाल्यामुळे हे आज भूमिपूजन करून आज आम्ही लोकांना 12 महिन्यामध्ये हे सुपूर्द करणार आहे। याच्यामुळे जो धोका होता पाण्याचा, संपूर्ण सीबीडी असेल ही अनेक घरामध्ये पाणी शिरायचं आणि दरवर्षी सीबीडी वाहून जायची, घरं वाहून जायची, घरामध्ये पाणी भरायचं, त्याला खूप मोठा आळा बसणार आणि आज सगळे व्यापारी लोकांनी इथे येऊन लाडू वाटलेले आहेत। सगळ्या व्यापाऱ्यांचं खूप मोठं नुकसान व्हायचं। मग फ्रीज आहे, टी व्ही आहे, दुकानामध्ये थोडा वेळ जरी पाऊस पडला तरी सगळं पाणी गुडघाभर व्हायचं आणि आज मोठा दिलासा सीबीडी, दिवाळा गाव आणि बेलापूर या लोकांना त्याचा फायदा होणार आहे। सीबीडी बरोबर वाशीचं होल्डिंग पॉईंट सुद्धा हाती घेण्यात येणार काम? हो, वाशीचं होल्डिंग पॉईंटचं काम आपण घेतलेलं आहे 22 कोटीला, पण त्याचा अजून परवानगी न मिळाल्यामुळे आज 2 वर्ष झाली त्याला सुद्धा आपण परवानगी मागतो वन खात्याची, ते न मिळाल्यामुळे ते सुद्धा काम प्रगतीपथावर आहे आणि लवकरात लवकर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। नक्कीच आपण पाहतो की गेल्या अनेक वर्षापासून हे काम रखडलेलं होतं, अखेर हे काम मार्गी लागलेलं आहे। 34 करोड रुपये खर्च करून या संपूर्ण होल्डिंग पॉईंटची या ठिकाणी स्वच्छता करण्यात येणार आहे, नवीन इमारत या ठिकाणी उभा करण्यात येणार आहे। यामुळे सीबीडीतल्या नागरिकांना नक्कीच पुरापासून दिलासा मिळणार आहे। विनायक पटेल, एबीपी माझा, नवी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।